एक भाग. दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला. कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही. हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर. याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या. मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. केसरकरांकडून माहिती मिळालीच पाहिजे की ही सगळी माणसं कोण कोण आहेत आणि कुठली कुठली आहेत ती. त्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही म्हटलं होतं की स्रोत तपासले जावेत. ते स्रोत तपासताना मी असं म्हटलं होतं की रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर, या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे. हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे. कड्या एकाला एक जोडत जाव्या. मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे. याच्या सुद्धा सगळ्या सॉफ्ट कॉपीज मी आपल्याला द्यायला तयार आहे. याच्यातली गंमत अशी आहे की तटकरे फॅमिली अत्यंत हुशार आहे, अत्यंत विद्वत्त फॅमिली आहे ही, की या फॅमिलीने ज्या पद्धतीने कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. बघा, तटकरेंचा राईट हँड लेफ्ट हँड आहे राजस्थानमधून इकडे आलेला आकाश चौधरी. हा राजस्थानी माणूस आहे मुळात. या आकाश चौधरीच्या हवाल्याने सगळे कारभार होतात मतदारसंघातले. किती कंपन्या, एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे. मी हे का सांगते त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची. चाकणकर खरातच्या जवळच्या आहेत. चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे, ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे. आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे हे एस्टॅब्लिश करणारे हे सगळे पुरावे आहेत. गीतामृत ॲग्रो, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गीता ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टीव्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, आदिती तटकरे आणि आकाश चौधरी. गमतीदार पुढेच आहे. गमतीदार काय आहे की आता अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरीच्या काही कंपन्या आहेत आणि नावं तीच आहेत, फक्त शब्द मागे पुढे आहेत. अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी यांचं आता बघा, इकडे वर जर गीतामृत ॲग्रो असेल आदिती तटकरेची कंपनी, तर अनिकेत तटकरेची कंपनी काय आहे? गीतामृत प्रायव्हेट. नावं तीच, फक्त कुठं प्रायव्हेट कुठं पब्लिक नाव केलं. स्वर्गामृत एक नाव आहे. आणि अनिकेत तटकरे आणि आकाश चौधरी. मल्टीव्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे आकाश चौधरी. ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, अनिकेत तटकरे आकाश चौधरी. कर्मा कंस्ट्रक्शन कंपनी, आकाश चौधरी निलेश चाकणकर. ये रिश्ता क्या कहलाता है? उत्तरं त्यांनी द्यावी. ह्या सगळ्या जर कंपन्या एकत्रित बघितल्या तर ही सगळी कडी मला आता मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याची मदत पाहिजे. किरीटजी, तुम्ही फार ईडीची आणि तुमची ओळख आहे, तुम्ही फार कागदपत्र काढण्यात पटाईत. कधीतरी मित्रपक्षांची पण कागदपत्र काढा ना, माझी मदत करा. तुमची ओळख आहे ईडीमध्ये, चला माझ्यासोबत EOWच्या ऑफिसला. आणि ह्या सगळ्या कंपन्या, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे, 1 एकरमध्ये 100 एकरचं उत्पादन निघेल अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार, हे जे सगळं आहे हे सगळं कधी दाखवणार? नाफेडची